नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये पावसाचे म्हणजे अतिवृष्टीमुळे राज्याचे जे परिस्थिती आहे ते अतिशय बिकट झालेली आहे. नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी मदतीचे वितरण करण्यासाठी व देण्यासाठी अतिशय आलेली मंजुरी ही मदत आता मिळवण्यासाठी या संदर्भातील स्पष्टीकरण यांच्यानंतर पुढचे पडलेले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की KYC केल्यानंतर सुद्धा आपला पीक विमा मिळणार का, पीक विमा कधी मिळणार, यांच्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजेच की शेतकऱ्यांना घेतलेल्या पीक कर्जाची वसुली. तर या सर्व प्रश्नांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत की 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर असे वेगवेगळे GR निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत 2215 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करायला मंजुरी दिलेली आहे. 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचं वितरण केलं जाणार आहे. 31 लाखापेक्षा जास्त शेतकरी यांच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. आता ही सगळी प्रक्रिया होत असताना आणखीन तेवढ्याच प्रमाणामध्ये शेतकरी प्रतीक्षेत असणार आहे. कारण की जे काही प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत जे आहे म्हणजेच की नुकसान होतच आहे या अनुषंगाने पाठवलेले प्रस्ताव आहे. ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसामध्ये जो काही नुकसान झालेलं आहे त्यांचं अतिशय भयानक असं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्यामुळे सप्टेंबर आणि नुकसान झालेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये जी नुकसान भरपाई असेल ती सुद्धा 1000 कोटीची आकडा पार केलेला आहे. परंतु या संदर्भात म्हणजेच की शेतकऱ्यांना मदत मिळणार का, शासनाच्या माध्यमातून या प्रशासनाच्या माध्यमातून पुढे पाठवणार आहे का, परंतु हे सर्व होत असताना मग नुकसान भरपाई कधी मिळणार हा सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आलेला आहे. म्हणजेच की मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाच्या कृषी मंत्र्यांच्या स्पष्टीकरणाबद्दल काही म्हणजेच की नरहरी झिरवळ साहेब यांच्या स्पष्टीकरणाबद्दल आपण बोललो आहे की त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे की एकदम फॉन्ट अशा अनुषंगाने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे की निधी एवढ्या लवकर वितरित करून कधीही जिल्हा स्तरावरती पाठवला जात नव्हता. आता डायरेक्टली निधी मंजूर करण्यात हा GR निर्गमित झाल्याबरोबर जिल्हा स्तरावरती निधी पाठवण्यात आलेला आहे. आणि जी निधी जिल्हा स्तरावरती आल्यानंतर जे काही पंचनामे झालेले आहेत, जे काही पहिला डाटा आलेला आहे त्याच अनुषंगाने आता तालुका स्तरावरती जे काही यंत्रणा काम करतात या तहसील कार्यालयाच्या यांच्या माध्यमातून KYC साठी अपलोड करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. काही भागांमध्ये कालपासूनच नांदेडमध्ये सोमवारी संध्याकाळपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरच या म्हणजेच की आपले सरकार पोर्टलवरती अपडेट होणार आहे. या ठिकाणी अपडेट होण्याचे काम सध्या सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांना KYC केल्याबरोबर तत्काळ शेतकऱ्यांची जी काही रक्कम आहे ती DBTच्या माध्यमातून त्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. समजा जर उद्या गुरुवारपासून जर एखादा अपलोड केला तर शेतकऱ्याने जर KYC करायला सुरुवात केली तर साधारणपणे पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम क्रेडिट करायला सुरुवात केली जाऊ शकते. म्हणजे छत्रपती संभाजीनगर झाले विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून सुद्धा स्पष्टीकरण सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच की पूर्णपणे पिकाचं 100% नुकसान झालंय, मग आता हे पीक विमा तत्काळ मिळणार. तर पीक विमा सध्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही. राज्याचे सध्या अग्रिम पीक विमा मिळवण्यासाठीचे कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आहे. 100% जरी नुकसान झालं तरी सुद्धा कुठलाही ट्रिगर या ठिकाणी पीक विमा लागू होत नाही असं आपल्याला माहीत होतं. म्हणजेच की मिडल लोकलाईन हार्वे, पोस्ट हार्वे या बाय भानगडीमध्ये पीक विमा त्यासाठी क्लेम केला जाऊ शकत होता. जिल्हा हे जे काही पीक विमा तक्रार म्हणजे समिती, निवारण समिती यांच्या माध्यमातून असं नुकसान झाल्यानंतर तत्काळ अग्रिम वाटण्याचे आदेश दिले जात होते. परंतु यावर्षी पूर्णपणे जे काही नुकसान असणार आहे ते पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे घेतले जाणार. आता पीक कापणीचे अंतिम अहवाल येण्यासाठी कापणीचे जे प्रयोग आहे ते गरजेचे आहे. म्हणजे की मुगाचे मोठ्या प्रमाणात पीक कापणीचे प्रयोग झालेले आहे. यांच्यानंतर सोयाबीन प्रक्रिया झाली, सोयाबीनचे पीक पाकणीचे प्रयोग या ठिकाणी झालेले, तुरीचे झालेले आहे, कांदाचे झालेले, असे बरेच सारे जे आहेत त्यांचे या ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग या ठिकाणी झालेले आहे. या ठिकाणी नुकसान झाले, पीक विमा मिळू शकते का अशा प्रकारच्या भानगडीत कुठेही पडू नका. म्हणजेच की असे बळी पडू नका की अशी सध्या कुठलीही प्रक्रिया पार पाडली जाऊ शकत नाही किंवा पार पाडण्याची शक्यता नाही आहे किंवा तत्काळ प्रकारची कुठलीही तरतूद सध्या तरी नाही आहे. म्हणजेच की आता नुकसान भरपाई KYC केल्यानंतर आली जी काही रक्कम असणार आहे ती एवढे
म्हणजेच की 10,000 रुपये येणाऱ्या 15,000 रुपये कर्जातून बँका कापून घेणार का? कारण शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतलेले आहे, पिकांचे नुकसान झालं, बँकांना माहिती वसुली करावी लागणार आहे. आलेली वसुली जी रक्कम आहे ती बँक आल्याबरोबर बँकेच्या माध्यमातून कापू घेतली जाणार आहे का? अशा प्रकारची रक्कम कापून जाऊ शकत नाही. बँक तुमच्या नुकसान भरपाईच्या अकाउंटला होड लावू शकत नाही, परंतु तुमच्या परस्पर नुकसान भरपाईच्या अनुदानाची रक्कम ही तुमच्या खात्यात वगळती करू शकत नाही. पीक विम्याची रक्कम बँका तुमच्या नुकसान त्या ठिकाणी कर्जामध्ये समायोजित करू शकत नाही. ऑलरेडी जे काही कर्जदार आहे ते शेतकरी आहेत, ज्या विम्याच्या बेसवरती पुढे कर्ज घेतलेले आहे, परंतु नुकसान भरपाई जी विशिष्ट अनुदानावरील कुठल्याही प्रकारचा GR पाहिला तर त्या ठिकाणी GRमध्ये स्पष्ट उल्लेख केला असतो की स्पष्टपणे निर्देश दिलेला असतो. उपनिबंधक कार्यालयामध्ये सहकार विभागालाही कुठलीही बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुली निविष्ट अनुदानाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानामधून केली जाऊ नये. ज्यांच्यामध्ये सतर्क राहावे. तुमची जी KYC आहे घ्या. सध्या तुमची जी रक्कम आहे त्यांच्यामध्ये काही होड लावला तरीही धन्यवाद. 29 जिल्हे आहेत की आता यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना किंवा हा प्रतीक्षित असलेला अहिल्यानगरचा पहिला प्रस्तावाची जेवढी यादी आहे तेवढी पहिली येणार आहे. अहिल्यानगरची बाकी असेल, नाशिकची बाकी असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर दुसरा टप्पा आहे किंवा धाराशिवचा दुसरा टप्पा येईल, बीडचा दुसरा टप्पा येईल, कारण दुसऱ्या टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यांमध्ये नुकसान भरपाईची येऊ शकते, कारण आणखीन सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे. तर जे काही नुकसान झालेलं आहे ज्यांच्यामध्ये काल आपण GRच्या माध्यमातून माहिती पाहिलेली आहेत. धन्यवाद.